नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. शिरूर मलठण रस्त्यावरील अहमदाबाद फाट्याजवळ भरधाव मोटारीने दुचाकीला समोरून धडक दिली. या भीषण अपघातात 3 वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला, तर एकाच कुटुंबातील 3 जण गंभीर जखमी झाले. जखमी खेड तालुक्यात आहेत. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी मोटर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. विराज धीरज पवळे पैवर्ष 3 असे या मृताचे नाव आहे. धीरज राजू पवळे पैवर्ष 24, वैभवी धीरज पवळे पैवर्ष 21 आणि गोपिका राजू पवळे पैवर्ष 45 सर्वजण राहणार कोयाळी, तालुका खेड, जिल्हा पुणे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिवम सत्यवान साळवे राहणार मलठण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदीप प्रभाकर पुंडे राहणार कान्हूर मेसाई याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. खेड तालुक्यातील कोयाळी येथे पवळे कुटुंब यात्रेनिमित्त मलठण येथे नातेवाईकांकडे गेले होते. दुपारी ते दुचाकीवरून रामलिंग दर्शनासाठी निघालेले असताना अहमदाबाद फाट्याजवळ समोरून येणाऱ्या मोटारीने क्रमांक MH12 XX 2486 या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडकेनंतर चालकाने जखमींना काही अंतर फरफटत नेले. नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर चालक वाहन सोडून पसार झाला. पोलिसांनी मोटर चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार अरुण उबाळे पुढील तपास करत आहेत. खेड तालुक्यातील चिंचोशी येथे एका पोल्ट्री फार्मवर काम करणाऱ्या दोघांनी कोंबड्या आणि खाद्य चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 24 सप्टेंबर 2025 ते 14 फेब्रुवारी 2026 दरम्यान चिंचोशी येथील एका पोल्ट्री फार्मवर घडली आहे. या प्रकरणी 35 वर्षीय तरुणाने चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे फिर्यादीच्या पोल्ट्री फार्मवर कामगार म्हणून काम करत होते. 75,000 रुपये किमतीच्या 370 जिवंत बॉयलर कोंबड्या आणि 1,32,000 रुपये किमतीची कोंबडी खाद्याची 60 पोती असा एकूण 2,07,000 रुपयांचा माल परस्पर चोरून नेला, तर चाकण पोलीस तपास करत आहेत. बांधकामाचे साहित्य ठेवलेल्या गोदामातून लोखंडी पाईप चोरून नेणाऱ्या टोळीवर म्हाळुंगे MIDC पोलिसांनी कारवाई केली आहे. ही घटना कोरेगाव बुद्रुक येथे घडली. या प्रकरणात समीर सुधाकर पाचारणे पैवर्ष 27 राहणार राक्षेवाडी, तालुका खेड यांनी उत्तर म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाळू सीताराम लोंढे पैवर्ष 45 राहणार कोरेगाव, तालुका खेड आणि टेम्पो चालक आसिफ चौधरी पैवर्ष 23 राहणार कुदळवाडी हवेली यांना अटक केली आहे. इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांनी बांधकामाचे साहित्य ठेवण्यासाठी भाड्याने घेतलेल्या जागेतून आरोपींनी 60,000 रुपये किमतीचे लोखंडी पाईप टेम्पोमध्ये भरून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीच्या मजुरांनी पाठलाग करून टेम्पो चालकाला पकडले. उत्तर म्हाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. चऱ्होली खुर्द येथील कचरा डेपोला महिनाभरापूर्वी लागलेली आग अद्याप धुमसत असताना ग्रामपंचायतीकडून त्याच ठिकाणी पुन्हा नवा कचरा टाकला जातो आहे. या निष्काळजीपणामुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून आसपासच्या परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होतो आहे. कडाचीवाडी येथील धनगर समाजाच्या मानाजी बुवा यांची यात्रा संपन्न झाली. यावेळी साहिल महाराज गुंजाळ यांची प्रवचन सेवा झाली. पारंपरिक धनगरी खेळ पाहण्यासाठी नागरिकांची खूप गर्दी झाली होती. या कार्यक्रमाचे नियोजन सुनील कड यांनी केल्याचे सरपंच बाळासाहेब कड यांनी पुणे लाईव्हला कळवले आहे. होलेवाडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र रुग्णांच्या सेवेत राजगुरुनगर होलेवाडी, तालुका खेड प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे उद्घाटन आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन समारंभ आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सदस्य, आजी माजी पदाधिकारी, सोसायटीचे संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, आज आपण सर्वजण होलेवाडीच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. प्रथमतः कौतुक. ही जी संकल्पना होती, या संकल्पनेच्या माध्यमातून आपल्याही गावामध्ये एक आयुष्यमान आरोग्य केंद्र उभं राहिलं. त्याचा उद्घाटन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो.
खेड बाजार समितीच्या चाकणीतील मार्केटमध्ये बुधवारी 18 फेब्रुवारी 2026 रोजी कांद्याची प्रचंड आवक होऊन भाव गडगडले. कांद्याला प्रति किलो सर्वाधिक 13 रुपये एवढाच दर मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. केंद्राच्या धोरणामुळे निर्यात बंद आहे, परिणामी बाजारभावात मोठी घसरण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बाळू धोंडीबा गावटे. बाळू धोंडीबा गावटे, गाव शेलू. बरं, काय किती कांदा आणलाय? कांदा आणलाय 90 पिशी, काय भाव मिळाला? 12 रुपये. काय अपेक्षित होता? अपेक्षित मस्त 25 रुपये अपेक्षित आहे. आता कसं आहे का बरोबर ना, कमीत कमी 25 रुपये त्या अपेक्षा आहे उत्पन्नानुसार, म्हणजे त्याच्या खर्चानुसार. तेवढं भागत नाही ना. बरे भाऊ पुढच्या काळात तरी वाढतील असं वाटतंय का? नाही 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 नाही, भावा शक्यता फार कमी हो. लागवडी भरपूर आहे आणि व्यापारीच नाही तर कुठून कांदा खपणार कसा? व्यापारी येत नाही तर कांदा चार तेच व्यापारी येत नुसतं. केंद्र शासनाचं जे कांद्याच्या बाबतचं धरसोड धोरण हे पण याला कारणीभूत आहे असं वाटतं. शेतकऱ्यांना घोडाच लावलाय सरकारने. सगळ्या सरकारने, खालच्या सरकारने घोडा लावला, सरकारने घोडाच लावलाय आणि शेतकऱ्यांची काय गरज नाही त्यांना. आता अमेरिकेच्या बाबतचे धोरण धरलंय त्याच्यात शेतकरी तर पूर्ण नेस्तानाबूत होईल असं दिसतंय. 100% तुम्हाला होणार. माहिती का नेमकं काय केलेलं आहे? माहिती आहे. काय केलंय त्यांचं तिकडं हे आणलंय, GM काय आणलंय ना, ते बियाणं आणलं इकडे. तुमचं इकडच्याला हे कमी लावला टॅक्स, तिकडे सोयाबीन उत्पादक तो उद्ध्वस्त होईल असं 100% होणार. सोयाबीन 100% उद्ध्वस्त होणार. सगळ्यात पिकाला मार बसणार. तुमचं राहिले काय सगळं टिकून येणार तुम्हाला. फक्त आता मजाच बघायची नुसती. आतापर्यंत शेतकऱ्यांची मजा बघितली, अजून बघणारच शेत. आणि यांना फक्त नागरिक म्हणजे नाही का बाहेरच्या म्हणजे शहरातल्या लोकांसाठीच करते सरकार. सगळे शेतकऱ्यांसाठी काय करीत नाही. काय करतं शेतकऱ्यांसाठी? काहीच नाही करत. यांना जे मतदान भेटतंय ना, सगळ्यात जास्त मतदान शहरी भागातून भेटतं यांना. याला शेतकऱ्यांची काय गरज नाही. यांना काय गरज शेतकऱ्यांची? बरोबर आहे का नाही? खाणारा जागावला पाहिजे, पिकवणारा नाही, हे महत्वाचं आहे. आम्ही मग शेतकरी ह्या सरकारला मतदानच करत नाही असं म्हणताय का तुम्ही? नाही ना करत. मी म्हणतो मतदान नाही करत शेतकरी, नाहीच करत मतदान. एवढा ग्रामीण भागातला शेतकरी मतदानही करत नाही म्हणता तुम्ही. हे सरकार तर मेजॉरिटी येतंय निवडून, हे काय प्रकार आहे? ह्याच्यातलं गौड बंगला आम्हाला माहिती नाही. लोक म्हणते बाबा EVMचा घोटाळा आहे, आम्हाला माहीत नाही, आम्ही तिथपर्यंत काही पोचलो नाही. बरोबर आहे का नाही? पण जे आहे, आम्ही सगळा शेतकरी या सरकारवर नाराजच आहे. तरी पण तुम्ही म्हणताय मतदान करते, आम्ही करत नाही. आमचा बाजूचा शेतकरी करत नाही. बस यांचा माझ आता असं मोडू शकतोय फक्त शेतकऱ्याने शेतकऱ्या स्वतःला लागण एवढंच पिकवायचं. आपला गरज आहे ना आपल्या कुटुंबाला, एवढंच पिकवायचं फक्त. बाजारात यायचंच नाही घेऊन. बरोबर आहे का नाही? त्या कुटुंबाला किती अन्नधान्य लागतं, मी तेवढंच पिकवायचं. बाजू शेतकऱ्यांनी त्याच्या कुटुंबाला किती अन्नधान्य तेवढंच पिकवायचं. वर्षभर बिना चप्पलचं राहू ना, वर्षभर बिना कपड्याचं राहू, जुनी कपडे घालू, काय फरक पडत नाही. बरोबर आहे का नाही? आपला खर्च, आपला कशाला पैसे लागतंय? खर्चाला पैसे लागतंय, कुटुंबाला पैसे लागते, पण आपण बाजारात घेऊन येतो. ते कशाला? त्यासाठी वापरतो ना पैसे आपण. ते तेला लावा, तेल बी खाऊ नका, काय होत नाही. एका दिवशी कमी तेल खा, कपडे जुनी घाला, वर्षभर चप्पल तुटली शिवून घाला, नाही शिवाय तुटलेली बिन चप्पलचं थांबू वर्षभर. पण ह्यांचा मस्तीच माझंच मोडला पाहिजे असं माझं म्हणणं, बाकी काय नाही. आणायचंच नाही मार्केटमध्ये, बाजार मालच घेऊन यायचं नाही. स्वतःपुरतं पिकव, स्वतःपुरतं खा. हे शेतीतले मतदान करता येईल ना. किती खाते शेतीतले, काय पिकवते बघू ना. काय पिकवणार, काय खाणार शेतकरी? हे खाणार आहेत का? बजरंग लोखंडे, गाव मरकड, तालुका किती खेड. कांदा आणला तुम्हाला? कांदा आणला होता 125 पिशवी. काय भाव मिळाला? भाव भेटला 11 रुपये. मागच्या आठवड्यापेक्षा अजून भाव उतरले. मागच्या आठवड्यापेक्षा 2 रुपयाने उतरलेच. भाव हे उतरतच चाललेत. काय कारण दिसतंय तुम्हाला? कशामुळे हे भाव एवढे का उतरत चालले? काय शासनाचं धोरण चुकीचं आहे हे तर सगळे शेतकरी म्हणतात. कसं चुकीचं आहे? शासनाचं धोरण हे पूर्णपणे चुकीचं आहे. निर्यात सरकारने खुली करावी. सरकारने निर्यात खुली केली तर शेतकऱ्यांना पण काहीतरी फायदा होईल. आज अशी परिस्थिती आहे की खर्च पण भागवना, परंतु शेतात तर माल ठेवू शकत नाही. त्यामुळे खूप म्हणजे हलाखीचे दिवस शेतकरी आलेत आणि इथून पुढे पण येतील असं वाटतंय. इथून पुढे कशी येतील म्हणताय? इथून पुढे कसे सरकारने लक्ष दे. सरकारने शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष दिलेत. शेतकऱ्यांना फक्त जे उद्योगपती आहेत मोठे त्यांच्याकडेच लक्ष आहे.
असं म्हणाय काही हरकत नाही. माहीत झालं की अमेरिकेचे शेतकरी म्हणजे मी डायरेक्ट नाव घेऊन पण बोलतो, ट्रम्प सरकार अमेरिकेने भारताशी असं म्हणजे दबाव टाकून का काय ती काय असेल ते प्रत्येकाला माहिती, कोणत्या फाईलमुळे दबाव पडला आहे काय हे सर्वांना ज्ञाते. परंतु त्यामुळे अमेरिकेच्या शेतकऱ्यांचा माल आपल्या बाजारात त्यांना 0% टॅरिफ आणि भारताचा माल जर अमेरिकेत गेला तर 18% टॅरिफ. हा कुठला न्याय? हा जो करार झाला, हे जे मान्य केलं भारत सरकारने, हे कोणत्या नियमांना अनुसरून केलं? शेतकऱ्यांना मारण्याचंच धोरण आहे ना हे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे त्रस्त आहे. शेतकऱ्यांची फक्त योग्य माहिती, तुम्ही शेतकऱ्यांना फुकट काही देऊ नका, परंतु शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या, एवढीच एक मागणी. आवादा कंपनी सोलर लाईन संदर्भात तहसीलदार खेड यांच्या समोर वडगाव पाटोळे ग्रामस्थ आणि आवादा कंपनीतील अधिकारी यांच्या सुनावणी पार पडली. सोलर लाईन संदर्भात नदीच्या कडेने पुन्हा सर्वेक्षण करून त्यांना सहकार्य करावे असे तहसीलदार यांच्याकडून सांगण्यात आले. कडूस रस्त्याने ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय. वडगाव पाटोळेमधील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. कुरकुंडी तालुका खेड येथे श्री मुकाई देवीची महायात्रा शुक्रवार दिनांक 20 ते रविवार दिनांक 22 फेब्रुवारी दरम्यान होत आहे. यात्रेनिमित्ताने 3 दिवस पारंपरिक बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी विधिवत पूजा करून देवीचे हारतूर भव्य बैलगाडा शर्यत तसेच रात्री पालखी मिरवणूक तसेच करमणुकीसाठी शुक्रवारी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी भजनी भारुडाचा तसेच शनिवार 21 फेब्रुवारी रोजी कैलासवासी भिका भीमा सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशा व रविवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी कैलासवासी तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा असे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील नावाजलेले कुरकुंडे गावच्या श्री मुकाई देवीच्या यात्रेच्या निमित्तानं भव्य दिव्य अशा बैलगाड्यांचं शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्तानं 7,06,610 असा एकूण इनाम बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. तसेच फायनलसाठी 3 आकर्षक 2 व्हीलर बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत. तसेच अनेक प्रकारचे आकर्षक बक्षीससुद्धा ठेवण्यात आलेले आहे. आणि मुकाई देवीच्या उत्सवाच्या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बुधवारी काळूस येथे श्री काळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या उपशाखेचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेची शाखा चाकणमध्ये कार्यरत आहे, त्याचीच उपशाखा म्हणून काळूसमध्ये उपशाखेचे नूतनीकरण करण्यात आले. यावेळी खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे आणि जिल्हा परिषद सदस्य गणेश आरगडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खेड बाजार समितीच्या चाकण येथील मार्केटमध्ये बुधवारी 18 फेब्रुवारी 2026 रोजी तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती, उपबाजार, महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक ही मध्यम स्वरूपात झालेली आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 5 ते 10 रुपये किलो झालेली आहे. फुलावरसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. वांगे असेल, वांगे 40 रुपये किलो झालेले आहे. टमाटे 10 ते 15 रुपये किलो आहे. कारले 40 ते 45 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे गवार असेल, गवार 90 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे दुधी भोपळा असेल, दुधी भोपळा 20 ते 30 रुपये किलो आहे. डांगर भोपळासुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 70 ते 80 रुपये किलो आहे. मिरची ज्वेलरी असेल, ज्वेलरी 50 ते 60 रुपये. त्याचप्रमाणे काळी मिरची असेल, काळी मिरची 80 ते 90 रुपये किलो आहे. दोडकासुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा असेल 30 ते 35 रुपये किलो आहे. वालवरसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. तोंडली 30 ते 35 रुपये किलो आहे. राजमा 40 ते 45 रुपये किलो आहे. पावटा असेल, पावटा 60 रुपये किलो आहे. भेंडी 30 ते 35 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे गाजर असेल, गाजर 15 ते 20 रुपये किलो आहे. घोसाळे असेल, घोसाळे 30 ते 40 रुपये किलो आहे. बीट 10 ते 15 रुपये किलो आहे. काकडे असेल, काकडीसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. तूर असेल, तूर 70 ते 75 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. वाटाणा 25 ते 30 रुपये किलो आहे. सर्वसाधारण फळभाज्यांची स्थिती आहे. पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. कोथिंबीर 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक 3 ते 4 रुपयाला गड्डी आहे. शापू असेल, शापू 6 ते 7 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.